आज आपण एका महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत, ऋतुसंधी. ऋतुसंधी म्हणजे काय? तर दोन ऋतूंच्या मधला जो काळ आहे त्याला ऋतुसंधी असं आयुर्वेदाने म्हटलंय. आयुर्वेदामध्ये एकूण 6 ऋतू सांगितलेत. हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा आणि शरद. आता ऋतुसंधी म्हणजे नेमकं काय? तर हेमंत ऋतू संपता संपता शिशिर ऋतू सुरू होतो. तर त्यांच्या मधला जो पिरियड आहे म्हणजे हेमंत ऋतूचे शेवटचे 7 दिवस आणि नंतरच्या शिशिर ऋतूतले पहिले 7 दिवस असा जो 15 दिवसाचा काळ आहे त्याला ऋतुसंधी असं म्हटलं जातं. तर नेमकं हे आपण का जाणून घ्यायला पाहिजे? का आपल्याकडे बरेचसे रुग्ण येतात, ते म्हणतात की मला सीझनल सर्दी होते, सीझनल मला स्किनचा त्रास होतो, सीझन चेंज झाला की मला ताप येतो, सीझन चेंज झाला की मला नाकातनं पाणी व्हायला लागतं, शिंका भरपूर येतात, सीझन चेंज झाला की मला सांधे दुखायला लागतात. तर ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर आपण काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपण ऋतुसंधीच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे शरीरातल्या दोषांची स्थिती कशी राहते ऋतुसंधीमध्ये, तर त्याचा अभ्यास किंवा त्याचं विवेचन जर माहीत करून घेतलं तर आपण ह्या गोष्टी नक्की टाळू शकतो. जनरली जेव्हा आपण एका ऋतूमधून दुसऱ्या ऋतूमध्ये जातो, म्हणजे जसं आता हेमंत ऋतूमधून आपण शिशिर ऋतूमध्ये जाणार आहोत, तर त्यावेळेस हेमंत ऋतूमध्ये आपण जो काय डाएट फॉलो करत असतो किंवा जो काय आपण विहार करत असतो, आपलं जे जीवनमान असतं, तर ते एका सर्टन टोनसमध्ये असतं. जसा जसा ते हेमंत ऋतू संपायला येतो आणि शिशिर ऋतू चालू होणार असतो, तर त्या काळात सुद्धा आपण हेमंत ऋतूमध्ये ज्या पद्धतीचं वागणं आहे किंवा ज्या पद्धतीचं खाणं आहे तसंच जर ठेवलं, तर त्यांनी काय होतं की जेव्हा आपण शिशिरमध्ये एंटर करतो तर शिशिरमध्ये दोषांची स्थिती थोडी वेगळी असते आणि मग त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. आता हे पूर्ण आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजी मध्ये झालं. थोडक्या भाषेत सांगायचं तर हेमंतामध्ये शरीरातलं पित्त जे आहे ते कमी झालेलं असतं आणि कफ वाढत असतो. शिशिरामध्ये थोडासा शरीरामध्ये वात वाढायला लागतो आणि कफ जो आहे तो तसाच असतो. तर त्याच्यामुळे शिशिरामध्ये जर तुम्ही थोडासा वात कमी करणाऱ्या गोष्टी जर आहारात ठेवल्यात तर त्यांनी तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. हे शिशिराचा जो कफ आहे तो वसंतामध्ये खूप प्रमाणात वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे वसंत ऋतू म्हणजे होळीच्या नंतर जशी उष्णता वाढायला लागते शरीरामध्ये तसा हा कफ पातळ व्हायला लागतो. मग त्यामुळे वसंत ऋतूमध्ये आपण कफग्न म्हणजे कफ कमी करणारी औषधं किंवा कफ कमी करणारे अन्न जर खाल्लं तर आपोआपच आपल्याला वसंताच्या सुरुवातीला होणारा सीझनल सर्दीचा त्रास आहे तो नक्की कमी करता येऊ शकतो. तसंच ज्या पद्धतीने ग्रीष्म ऋतूमध्ये जसा उन्हाळा वाढायला लागतो तसा शरीरामध्ये वात वाढायला लागतो आणि वात वाढायला लागला की मग वातकर पदार्थ जे आहेत म्हणजे ड्राय फूड जे आहे म्हणजे कोरडान्न, वृक्षान्न असे पदार्थ जे आहेत ना ते आपण थोडा कमी प्रमाणात खाल्ले तर आपल्याला ग्रीष्मामध्ये होणारा हीटचा त्रास कमी होऊ शकतो. वर्षा ऋतूमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा पावसाची नुकती सुरुवात झालेली असते. पावसाळ्यामध्ये काय होतं की संपूर्ण शरीरातलं सृष्टीतलंच पाणी जे आहे ते आंबट झालेलं असतं. मग अशा वेळेस वर्षा ऋतूच्या सुरुवातीपासूनच जर आपण उकळून गरम करून गार केलेलं पाणी पिलं तर त्या शरीरात ते जे काय पाण्याचा आंबटपणा जे आहे किंवा आम्लता जी आहे ना ती आपण नाहीशी करू शकतो आणि ती नाहीशी केली तर आपल्याला वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्यामध्ये एकंदर पावसाळ्यामध्येच होणारा तापाचा आजार किंवा आजकाल तुम्ही ऐकत असाल की डेंग्यूची सुरुवात किंवा चिकनगुन्यासारखे आजार जे आहेत, संधिवातासारखे आजार, हे पावसाळ्याच्या सुरुवातीला साथ आली असं केलं जातं आणि त्याच्यामुळे भरमसाठ लोकांना त्रास होतो. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण पावसाळ्याच्या सुरुवातीलाच काही ज्या गोष्टी आहेत, साध्या साध्या गोष्टी त्या करणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऋतुसंधी या सदराखाली आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत. आणि त्यामुळे काय होतं की आपण ऋतुसंधीच्या काळात म्हणजे ज्या गोष्टी फॉलो केल्या तर आपोआपच तो आपला ऋतू खूप चांगल्या पद्धतीने जाणार आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे दोष जे आहेत ते तयार होत असतात. तर त्याच्यामुळे आयुर्वेदानुसार प्रत्येक आजाराला किंवा प्रत्येक वेळेस तुम्हाला एकच औषध उपयोगी पडलं असं होणार नाही. जनरली काय होतं की ताप आला तर आपण एक पॅरासिटामॉलची किंवा कुठली ॲलोपॅथीची गोळी घेतो आणि त्याने आपला ताप कमी होतो असं आपल्याला दिसतं. पण आयुर्वेदामध्ये काही त्रिभुवन कीर्तीसारखी औषध आहेत, सुदर्शन घनासारखी औषध आहेत, महासुदर्शन काढा आहे, अमृतारिष्ट आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण त्यांचा प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला उपयोग होतोच आहे असं दिसत नाही. कारण काय होतं की जसा ऋतू चेंज होतो तसे शरीरातले दोष बदलतात. त्यामुळे त्या दोष बदलल्यानंतर तसं औषध सुद्धा बदललं गेलं पाहिजे. वसंत ऋतूमध्ये म्हणजे मार्च किंवा एप्रिलमध्ये जी त्रिभुवन कीर्ती आपल्याला उपयोगी पडते तीच आपल्याला ऑक्टोबरच्या हिटमध्ये उपयोगी पडत नाही ताप कमी करण्यासाठी. तर त्यावेळेस आपल्याला सुदर्शन घनासारखं औषध किंवा सुदर्शन काढ्यासारखं औषध जे पित्त कमी करणार आहे ते वापरावं लागतं. तर अशा पद्धतीने औषध सुद्धा बदलतं कारण दोषांची स्थिती बदललेली असते. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की मला ॲलर्जी होते. ॲलर्जी म्हणजे काय? सीझन चेंज झाला की मला नाकातनं पाणी गळणं किंवा भरपूर प्रमाणात शिंका येतात किंवा सीझन चेंज झाल्यानंतर मला अंगाला खाज यायला होते किंवा अंगावरती पित्त उठतं. ज्याला त्रास होतोय तर ती व्यक्ती आधीच्या वर्षी पण तशीच होती, आत्ता पण तशीच आहे किंवा त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पण त्या पद्धतीच्याच आहेत. पण तरी सुद्धा त्यांना ह्याच वर्षी ॲलर्जीचा का त्रास झाला? तर त्यांच्या शरीरातली दोषांची स्थिती बदलली.
तर ती दोषांची स्थिती आपण कशी चांगली करता येऊ शकते, तर त्याच्यासाठी शमन उपचार किंवा शोधन उपचार म्हणजे पंचकर्माचा उपचार हा वापरून आपण त्या शरीरातले दोष काढून टाकले तर आपोआपच त्या गोष्टी बाबतीतली जी अलर्जीचा जो प्रकार आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल आणि तो नाहीसा झाला की पुढच्या सीझन मध्ये त्या व्यक्तीला तसा त्रास होणार नाही. हा विचार जो आहे ना हा खूप महत्वाचा आहे. हाच जो विचार जो आहे ना आयुर्वेदिक विचार जर तुम्ही सगळीकडे अप्लाय केला तर आपोआपच जे सीझनल त्रास आहेत ना ते आपण नक्की कमी करू शकतो. त्यामुळे दिनचर्या आणि ऋतुचर्या ह्या ज्या दोन बेसिक गोष्टी सांगितल्यात किंवा मूलभूत गोष्टी सांगितल्यात आयुर्वेदामध्ये त्यांचा सतत आपण अंगीकार केला तर आपण आजारीच पडणार नाही आणि आजारी जरी पडलो तरी आपण लवकर बरे.